पक्ष हा शाहू फुले आंबेडकर या विचारावर आधारित पक्ष आहे। या ठिकाणी काम करत असताना आम्हाला सर्वांना दादांची शिकवण आहे की सामान्यतः सामान्य माणसाचे प्रश्न सुटले पाहिजे, जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यासाठी सत्ता वापरली गेली पाहिजे आणि त्यासाठी या ठिकाणी काम करण्यासाठी आम्हाला अहोरात्र दादा पाटील साहेबच्या उभे राहतात। मी आपल्याला सांगू इच्छितो की दादा राज्याचे मंत्री आहेत, मी सुद्धा राज्याचा मंत्री आहे, आपला पालकमंत्री आहे, त्याच पलीकडे जाऊन अल्पसंख्याक मंत्री सुद्धा आहे आणि स्पोर्ट्स मंत्री आणि युवक मंत्री सुद्धा मीच आहे। त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही। 1 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष खूप झाले माझ्यासाठी। आपण नगराध्यक्ष जयवंत जाधव आपण निवडून येणार सर्व नगरपालिकेला आपण बसून या नवापूर शहराचा डीपीआर तयार करा, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा, संपूर्ण शहर या ठिकाणी एकत्र करा, अंडरग्राउंड ड्रेनेज, रस्ते, क्रीडा सुविधा आणि वेगवेगळ्या ज्या सुविधा आपल्याला पाहिजे त्याचं डीपीआर तयार करा। त्याची मंजुरी या ठिकाणी राज्य सरकारमार्फत कुठूनही आपल्याला मिळवून देतो आणि लवकरात लवकर हे नवापूर शहर हे धूळमुक्त शहर या ठिकाणी कसं होईल आणि उत्कृष्ट शहर कसं होईल यासाठी मी तुम्हाला आश्वासित करतो। मला खूप जास्त बोलण्यामध्ये फार भाषण करण्याची मला सवय नाही, परंतु काम करत असताना मी जसं दादा बारामतीला काम करतात त्याच धर्तीवर मी माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतो आणि त्याच धर्तीवर या नवापूर जिल्ह्यामध्ये, नवापूर तालुक्यामध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये काम व्हावं ही माझी या ठिकाणी मनापासूनची दान आहे। आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक असुविधा या ठिकाणी बघायला मिळतात। त्यामुळे वर्षानुवर्ष ज्यांनी या ठिकाणी राज्यामध्ये सत्ता उभवली, ज्यांनी या ठिकाणी राज्यामध्ये पद उभवले, परंतु आपल्या गावासाठी, आपल्या परिसरासाठी, आपल्या बांधवासाठी फार काही करू शकले नाही। यापेक्षा आपल्याला ही संधी प्राप्त झालेली आहे। आपण भरत दादांना या गावाने चांगलं मताधिक्य दिलेलं आहे। मला खात्री आणि विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतांनी जयवंत जाधव निवडून येतील या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही। आपण सर्वजण पाठीशी उभे राहा। एकदा सर्वच्या सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडून आले की आपल्याला मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही। पुन्हा मला विधानसभेला निवडून येण्यासाठी या उमेदवाराच्या प्रचाराला मला येण्याची आवश्यकता सुद्धा पडणार नाही। आपण स्वतःहून म्हणाल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घडा असेल तर आमचं मत त्याला पहिल्या प्रथम क्रमांकाने राहील, आम्ही दुसरा कोणाचाही विचार करणार नाही। अशा प्रकारचं काम या नवापूर शहरामध्ये आपण उभं करू। नवापूर शहरामध्येच नव्हे तर नवापूर तालुक्यामध्ये, नवापूर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अत्यंत उत्कृष्ट असं काम उभं करायचं आहे। मला खात्री आणि विश्वास आहे आपले जे आमदार आहेत इथल्या नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व आमदारांना जाऊन विचारा की या अगोदर आपल्याला किती निधी मिळत होता आणि आता काय निधीची आवश्यकता आहे।